नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सरोज कलाबरोबर आता खेळ खेळत असते, पण ती कलाला त्रास देत असते. तिच्या हाताला दुखापत होईल अशा पद्धतीने तिच्याबरोबर खेळत असते आणि तिला म्हणते, की "तुला असा खेळ शिकवेन ना, आयुष्यभर लक्षात ठेवशील." तेव्हा रोहिणी त्यांच्याकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणते, की सरोज वहिनी आणि कलाचा तर खूप उत्तम खेळ इथे रंगला सरोज वहिनी कलाला आज चांगल्या पद्धतीने खेळ खेळायला शिकवणार आहे असं मला वाटतंय. तर इथे तिच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं, की सरोज कलाला त्रास देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर इथे आता आलेल्या बायका म्हणत असतात, की "रोहिणी, तुम्ही पण या ना खेळ खेळायला. अहो सगळ्यांनी इथे एकत्र येऊन आता खेळ खेळायचा आहे. आता आपल्याला झिम्मा खेळायचा आहे." तेव्हा झिम्मा खेळत असताना इथे संगी म्हणते, "नाही, नको, नको. मी नाही येत. तुम्ही काजूला घ्या ना." तेव्हा इथे काजल म्हणते, "अगं कशाला? नाही, मला नाही खेळायचं आहे." तेव्हा इथे आता रजनी म्हणत असते, "ये ना काजल बेटा." तेव्हा काजलसुद्धा त्यांच्याबरोबर झिम्मा खेळायला येते. सगळ्याजणी एकत्र येऊन इथे झिम्मा खेळत असतात. तेव्हा कला आणि सरोज जेव्हा एकमेकींच्या समोर येतात, तेव्हा रागानेच तिच्या हातावरती ती मारण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे रजनी आणि काजलचा एकमेकींना धक्का लागतो. तर इथे रजनी लगेचच तिला म्हणते, की "सॉरी हां बाळा, तुला लागलं तर नाही ना?" तेव्हा इथे काजल म्हणते, की "रजनी मॅडम, तुम्हाला लागलं नाही ना?" दोघी एकमेकींची विचारपूस करत असतात. तेव्हा इथे आता सगळ्याजणी खेळत असताना इथे मात्र कलाला त्रास देण्याचा सरोज परिपूर्ण प्रयत्न करत असते. त्याच्यानंतरला इथे आता पिंगाचा खेळ खेळला जातो आणि त्याच्यामध्ये इथे सरोज आणि संगी दोघीही आपापल्या मुलांचं कौतुक करत असतात. सरोज अद्वैतचं कौतुक करत असते, तर संगी कलाचं कौतुक करत असते. सरोज इथे अद्वैतला "पिंगा ग पोरी पिंगा" म्हणत इथे रुबाबदार, देखणा, राजबिंडा आणि धनाढ्य असं खूप काही म्हणते. तर इथे संगी कलाला "पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग" असं म्हणत लक्ष्मी म्हणते, शालीन म्हणते, डिझायनर म्हणते, कलाकार म्हणते, देखणी म्हणते आणि इथे संस्कारीसुद्धा म्हणते. तर इथे लक्ष्मीचं रूपसुद्धा संगी आता कलाला म्हणते. तेव्हा इथे तोडीस तोड दोघीजणी एकमेकींना उत्तर देत असतात. तेव्हा इथे पिंगाचा खेळ आता खूपच जास्त रंगलेला असतो. तेव्हा इथे कलाला खूप जास्त आश्चर्य वाटत असतं. आपल्या आईचं एवढा सगळा अपमान सहन करूनसुद्धा मुलीच्या सुखासाठी इथे सगळ्यांबरोबर आनंदाने खेळसुद्धा खेळते. तेव्हा इथे तिच्या आईने दिलेला चहा, तिच्या वडिलांनी गाड्या पार्क केलेल्या आणि त्यांनी तिच्यासाठी हमाली केलेले हात बघितल्यानंतर कलाचे डोळे आता पाण्याने भरतात आणि कला म्हणत असते, की "आई, एवढं सगळं होऊनसुद्धा एवढा अपमान सहन करून तू तुझ्या मुलीची खंबीरपणे बाजू घेतेस, तिच्या पाठीशी उभी राहिलेली आहेस." तर इथे कलाला आता नाव घ्यायला सांगतात. तेव्हा कला म्हणत असते, "खरेंच्या घरी वाढले संस्कार आणि चालीरीतींनी." खरेंच्या घरी वाढले संस्कार आणि चालीरीतींनी आणि चांदेकरांच्या इथे आले लक्ष्मीच्या पावलांनी, असं आता कलाने नाव घेतलेलं असतं. तेव्हा इथे आता अद्वैत उठून आपलं काम करत बसलेला असतो आणि कला खूपच जास्त थकलेली असते, ती झोपलेली असते. तेव्हा इथे अद्वैत आता काम करत असताना म्हणतो, की "मला ईमेल चेक करायचे आहेत, फाईलमध्ये सगळे अपडेट्स लिहून ठेवायचे आहेत, पण आता फाईल आणि चार्जर दोन्हीसुद्धा तिकडेच आहेत. आता फाईल कशी घेऊ?" तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "ए उठ, उठ आशी उठ, अजून झोपली आहेस का? उठ म्हणतोय ना." असं तो हळूहळू म्हणत असतो आणि पुन्हा त्याला आठवण येते. तो म्हणतो, "नाही, नाही, मला बरं वागायचं नाटक करायचं आहे, ते विसरून जमणार नाही." तेव्हा इथे आता अद्वैत कलाला न उठवता फाईल घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला काही घ्यायला जमत नसतं. तो म्हणतो, की "आता जर बाजूने जरी गेलो ना, तरीसुद्धा जागी होईल आणि उगाच चिडचिड करेल." तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "एरवी तर लगेच उठून बसते जरा आवाज झाला का, आणि आता मी एवढा बाजूला हालचाल करतोय, आवाज करतोय, तर हिला जरासुद्धा जाग येत नाही आहे. माझ्या कामाचा सगळा खोळंबा करून टाकला आहे. माझ्या कामामध्ये सतत मध्ये मध्ये येत असते." तेव्हा अद्वैत म्हणतो, "ए खरे उठ ना, खरे उठ, मला माझा चार्जर घ्यायचा आहे. फोनसुद्धा माझा इथे स्विच ऑफ होत आला आहे. लॅपटॉप माझा इथे बंद झाला आहे. सगळी वाट लागली आहे. माझ्या नशिबामध्ये आहे ना प्रॉब्लेम क्रिएट करायला आली ही." तर इथे आता संगी म्हणत असते, की "तिथे चांदेकरांच्या इथे काय चाललं असेल? कलाला कुणी काही बोललं तर नसेल ना? मी कलाला फोन करते आणि तिच्याबरोबर बोलून घेते. तिच्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही." तेव्हा संगी आता फोन करते, पण तिचा फोन सायलेंट असतो आणि तो व्हायब्रेट होत असतो, पण तरीसुद्धा इथे कलाला जाग काही आलेली नसते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "अगं खरे उठ ना, अगं तुझ्या आईचा फोन येतोय, तो तरी उचल. एरवी तर लवकर उठून बसतेस आणि आज काय झाले?"
तेव्हा संगी म्हणत असते, काय झालं असेल? कला एक रिंग वाजली की लगेच माझा फोन उचलते आणि आज 2-3 वेळा फोन केला तरीसुद्धा उचलला नाही. सगळं काही ठीक असेल ना तिथे? तेव्हा अद्वैत म्हणतो, आता नाही. आता हिला काही करून उठवायला हवं आहे, नाहीतर माझी सगळी कामं राहतील. तेव्हा इथे आता अद्वैत एक ग्लास घेतो आणि लादीवरती टाकतो. आवाज झाल्यानंतर कला लगेचच उठते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही काही नाही काही नाही, मी इथे लॅपटॉपवरती काम करत बसलो होतो ना, तेव्हा माझी फाईल त्या ग्लासला लागली आणि ग्लास चुकून खाली पडला. सॉरी हां, तुझी झोप उडाली ना, तुझी झोप कडू झाली असेल. मला तुला उठवायचं नव्हतं. काल तू मंगळागौरीचे खेळ खेळून दमली असशील ना, म्हणून उठवायचं नव्हतं. पण आता ह्या ग्लासमुळे तुला जाग आला. सॉरी हां, खरंच सॉरी. कला म्हणते, वाजले किती? तेव्हा अद्वैत म्हणतो की 7:30 वाजले. कला म्हणते, काय चांदेकर 7:30 वाजले? अरे मग मला उठवायचं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही, मी तुला कसं उठवू? तू झोपली होतीस ना. मला माझा चार्जर आणि माझ्या फाईल हव्या होत्या, जरा देतेस का प्लीज? आणि स्माईलसुद्धा तिला दाखवतो. तेव्हा कला चार्जर आणि फाईल अद्वैतला देऊन टाकते. तेव्हा इथे आता कला बघते तर तिच्या मोबाईलवरती 2 मिस कॉल असतात. तेव्हा ती आपल्या आईला लगेचच फोन करते आणि म्हणत असते, आई तू फोन केला होतास का? अगं मी आत्ताच उठले म्हणून फोन उचलला नाही. तेव्हा संगी म्हणत असते, हे बघ कला, अगं आबांजींची काल तब्येत बिघडली होती. आबा ठीक आहेत ना आता? कला म्हणते, काय? आबा तर बरे आहेत. काय झालं होतं आबांना? संगी म्हणते, तुला कोणी सांगितलं नाही का? अगं तू अर्धवट पूजा सोडून गेलीस ना, त्यानंतर आबाजींची तब्येत बिघडली होती. डॉक्टरांना बोलवलं होतं चेक करायला. आता आबाजी कसे आहेत ना ते बघ हा बाळा, त्यांची विचारपूस कर. आणि हे बघ, आबाजींना सगळ्यांची काळजी आहे, त्यांना वाईट वाटेल असं पुन्हा वागायचं नाही. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, आबांना काल बरं नव्हतं, मला का नाही सांगितलं? आजोबांची तब्येत बिघडली होती म्हणून. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, काल मी तुझ्याशी बोलायला आलो होतो ना, तेव्हा मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू मला बोलू दिलंस का? मध्येच माझं बोलणं तू अर्धवट कट करत होतीस, त्याच्यामुळे मला सांगता आलं नाही. पण डॉक्टरांनी आबांना चेक केलं आहे, आबा आता स्टेबल आहेत. तेव्हा कला म्हणते, बरं ठीक आहे, आता मला उठायला उशीर झाला आहे. खाली ब्रेकफास्ट केला आहे की नाही ते मला माहिती नाही. रजनी मॅडम आणि अंजूने सगळं केलंही असेल, पण आता मला त्यांना अजून काम द्यायचं नाही आहे. तेव्हा मी तयार होते आणि खाली जाते. हे माझं अंथरूण असंच राहू दे, तुला तो पसारा वाटेल, पण मी आल्यानंतर सगळं काही उचलून ठेवेन. तेव्हा इथे कला आता तयार होण्यासाठी जाते. अद्वैत म्हणतो की माझी रूम आहे, तरीसुद्धा माझ्या रूममध्ये मला लेक्चर देते. त्यानंतर इथे कला आता तयार होऊन आलेली असते. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, मी तुला पुन्हा एकदा सांगते की मला उशीर झाला, आधी मी खाली जाते, नंतर मी येऊन माझं अंथरूण उचलेन, ते तसंच राहू दे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो हो ठीक आहे, काहीच हरकत नाही. तेव्हा कला म्हणत असते, याला काय झाले, आज एवढं चांगलं का बोलतोय? हा बरं आहे ना की उठायला उशीर झाला आहे म्हणून सूर्यसुद्धा दुसरीकडेच उगवला आहे. त्यानंतर इथे अद्वैत म्हणत असतो, रूम माझी आहे आणि पसारा करायची हिला काय गरज आहे? माझी रूम आहे, मला सांगते कसं करायचं कसं नाही ते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, नाही नाही नाही, एक याने चांगलंच आहे. आणि तो जातो आणि स्वतःहून तिचा आता अंथरूण इथे व्यवस्थित उचलून ठेवत असतो, जेणेकरून कलाला विश्वास बसावा की अद्वैत तिच्याबरोबर चांगलं वागतोय. आणि तिला विश्वास पटवून देण्यासाठी, आता तिला इम्प्रेस करण्यासाठी तो हे सगळे प्रयत्न करत असतो. खरं तर अद्वैत फक्त आबांसाठी हे नाटक करत असतो. तर इथे कला खाली येते आणि म्हणते की रजनी मॅडम सॉरी हां, मला डोळा लागला ते समजलंच नाही, उठायला उशीर झाला, अंजू आणि तुम्हाला सगळं करावं लागलं ना. तेव्हा इथे रजनी म्हणते, अगं मग काय झालं, हे बघ मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट केला आहे, आमचा पहिला चहा झाला आहे, आता नाश्त्यानंतरचा चहा अंजू बनवेल ना. तेव्हा कला म्हणते, नाही कशाला, मी बनवते ना चहा. आणि आबा कुठे आहेत असं विचारते. तेवढ्यातच आबा तिथे येतात. तेव्हा इथे कला म्हणत असते की आबा सॉरी, मला आईने सांगितलं की मी तिथून गेल्यानंतर काल तुमची तब्येत बिघडली होती आणि डॉक्टर तुम्हाला चेक करायला आले होते, त्याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हतं. मी तुमची माफी मागते, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तेव्हा सरोज म्हणते, आता माफी मागून काय फायदा, जे व्हायचं ते झालंच ना. म्हणून कधीही वागताना बोलताना नेहमी विचार करायचा असतो, परिणामांचा विचार. पण ते तर तू काही केलंच नाहीस ना, आणि आता माफी मागून काय उपयोग? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. कला येते आणि म्हणते, माझं अंथरूण कुणी उचललं? तेव्हा अद्वैत म्हणतो की मीच उचललं. मग काय झालं, काल खेळ खेळून तू दमली होतीस ना आणि उठायला उशीर झाला, मी उचलून ठेवलं तर काय झालं त्याच्यामध्ये? तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर तू असा अजिबात नाही आहेस, तुला एवढी माझी काळजी का वाटते ते सांग आधी. तेव्हा इथे अद्वैत आता मनामध्ये म्हणत असतो की हिला अजूनही विश्वास बसत नाही आहे, हिला विश्वास बसायला पाहिजे की मी तिच्याबरोबर चांगलं वागतो आहे आणि त्यासाठी मला मोठं काहीतरी करायला पाहिजे. तर इथे कला
आता आबांना म्हणत असते की आबा उद्या रक्षाबंधन आहे आणि मला माझ्या माहेरी जायचं आहे. तेव्हा सरोज म्हणते का का जायचं आहे तुला माहेरी? तसं पण तुला भाऊसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे सरोज आता अद्वैतला माहेरी जाण्यासाठी नकार देत असते.